नमस्कार. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मी प्रथम आपल्या फॅमिली ग्रुपचे ॲडमिन यांचे आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी मला आपल्या मंचावर आपलं साहित्य कविता सादर करण्यासाठी संधी प्राप्त करून दिली. ग्रुप आपलाच आहे आणि त्याच्यातून आपल्या अंतर्गत असणाऱ्या कला, भजन, प्रवचन, संगीत हे आपल्या व्यक्तीसमोर व्यक्त होणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्यातून आपल्याला आपल्यातले कलागुणाचा प्रदर्शनाची सर्वांनाच माहिती मिळते. गेले वर्ष जवळपास सुरुवातीचे 2.5-3 महिने सोडले तर संपूर्ण जग आणि आपला देश सुद्धा कोरोना सारख्या महाभयंकर बिमारीने त्रस्त होता. माणसाला जगावं कसं हा प्रश्न होता आणि आपले सर्व कुटुंब त्या परिस्थितीतून त्यामध्ये बरेच जणांना कोरोना येऊन गेला आणि त्यातून ते सुखरूपरित्या बाहेर पडले. आणि सर्वांनी कोरोनापासून बचावासाठी पुरेपूर फायदा घेतला, बचाव केला, काळजी घेतली. त्यामुळं अशी वाईट घटना घडली नाही याचं खूप आनंद आहे. आणि जवळपास आता माझ्या माहितीप्रमाणे कोरोना लसही आलेली आहे. कोरोना लस यायच्या अगोदरच आपल्या भारतातून तर जवळपास 95% कोरोना गेला असं म्हणायला काही हरकत नाही. आता साहित्य प्रवास सुरू करताना माझं थोडं मनोगत व्यक्त करतो, कारण मी काही मोठा कवी नाही आहे, परंतु अंगात काहीतरी लिहायचं आहे, लिहित राहण्याची सवय आहे. आणि कविताचा प्रवास एक थोडाफार अनुवंशिकही असू शकेल असं मला वाटतं, कारण आई जेव्हा अभंग भजन म्हणायची तर म्हणत म्हणत ती थोडं वेगळा जोड दिलेला असायचा तिच्या, म्हणजे वेगळं जोडलेला असायचं तिनं अभंग रचना काहीतरी. ती मी लहानपणी ऐकलेली आहे. आणि घरी भजन वगैरे म्हणायची सवय असल्यामुळं आणि शाळेमध्ये जवळपास 8वी 9वी 10वी 7वी 6वी पासून वर्गामध्ये स्पर्धा व्हायच्या गायनाच्या, अंताक्षरी व्हायची, त्याच्यामध्ये आवर्जून चढाओढीनं गाणे म्हणायचा, अभंग गाणे म्हणायची सवय होती. आणि विशेषतः 8वी 9वीला कविता स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळेस मी बहिणाबाई चौधरी यांची मन ही कविता म्हटली होती. मन वडाय वडाय उभ्या पिकात लढवर, किती हाकला फिरी येत पिकावर. ही कविता म्हटली, त्याला मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं. बक्षीस एक बिटको मंजनची शिशी होती छोटी, पण तो मिळालेला आनंद काही पुन्हा कधी भेटू शकत नाही. आता मी परभणीमध्ये दरवर्षी त्रैभाषिक कवी संमेलन व्हायचं, त्यामध्ये माझी हजेरी आवर्जून असायची. विशेषतः हिंदी, मराठी, कमी जास्तीला उर्दू सुद्धा मी कवी संमेलनाला 3-4 वाजूस्तर कार्यक्रम अटेंड करायचो. ह्या सगळ्या प्रवासातून मला लिहिण्याची सवय लागली
अजून त्यामधून मला मराठीचा मी खूप जाणता आहे असं नाही, मला मराठीचं शून्य नॉलेज आहे आणि व्याकरणापासून तर मी कोसम मैल दूर आहे. परंतु आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये रिटायर झाल्यानंतर करायचं काय, हे लॉकडाऊन लागलं, कोरोनाची साथ सुरू झाली, हा मोठा प्रश्न होता. त्या परिस्थितीत ऑफिसच्या सहकार्याने मला 4-5 साहित्यिकाचे कसा योग आला, त्यांना साहित्यिकाचे 4-5 ग्रुप जॉईन करून दिले आणि माझा खरा म्हणलं तर हा साहित्य प्रवास या कोरोना काळातच झाला. पूर्वी लिहिले होते मी, पण तेवढा यमक, काव्याचे प्रकार हे मला ह्या 6 महिन्याच्या कालावधीत माझ्यामध्ये खूप फरक पडला. गीत लेखनही मंचामध्ये सुद्धा मी गीत शिकण्यासाठी जॉईन झालो, परंतु मराठी व्याकरणाचाच अभ्यास मुळात नसल्याने आणि शिकविणारे सर खूप छान होते. चारुदत्त मेहरे सर यांनी गीत लेखनाचे पण शिकविला त्यांनी. तो क्लास मी अटेंड केला आणि ते आपल्या डोक्याच्या वर आहे असं वाटलं, कारण त्याला तेवढ्या डीपमधून शिकायचं आणि त्याच्यातून गीत लेखन करायचं हे थोडं अवघड वाटलं. पण या कालावधी मध्ये अनेक स्पर्धा, चित्रावर स्पर्धा असायच्या, वाक्य द्यायचे, वेगवेगळे कवितेचे प्रकार शिकविण्यात आले. 4 अक्षरी, ज्यात पुन्हा शिरोमणी काव्य प्रकार, काव्य बत्तीसी, हायकू, हे कवितेमध्ये एवढे एवढे प्रकार भरपूर असतात. हे मी प्रत्यक्षात पहिल्यांदाच समूह जॉईन केल्यामुळं मला माहीत झाले आणि माझा साहित्य प्रवास सुरू झाला. मी आज जवळपास या 6 महिन्याच्या काळात 30-35 कविता आणि 250 ते 300 चारोळी लेखन केलं आहे. हे माझं एक रेकॉर्ड आहे आणि माझा खरा साहित्य प्रवास इथंच सुरू झाला या 6 महिन्यात. अगोदरच अज्ञानी कवी होतो, आता थोडा त्या ज्ञानामध्ये भर पडला. आता मी एक 9 वर्षाच्या कविता पासून सुरुवात करतो. 9 वर्षाची कविता मी सध्या माझी ती मोबाईलवर फीड केलेली असल्यामुळं कविताची कॉपी, कविता चोर ह्या साहित्यामध्ये असतात हे पहिल्यांदाच माहीत झालं. ग्रुपवर मी 9 वर्षाच्या शुभेच्छाची एक कविता डिझाईनसह पेस्ट पाठवली होती. एका ग्रुपवर त्याची माझी कॉपी जशाला तशी कॉपी करून त्यानं खाली आपलं स्वतःचं नाव टाकून ती कविता त्यानं त्याच्या ग्रुपवर टाकली. हे माझ्या लगेच लक्षात आलं की मी त्याला मग 1-2 प्रश्न त्या ग्रुपवर केले की तुम्ही हे चुकीचं केलं, म्हणलं तुम्ही साहित्याची चोरी केली, असं तसं 1-2 मेसेज पाडले. पण तो काहीतरी कामात असेल, त्यानं काही रिप्लाय दिला नाही. मग अजून थोडा भारीचा डोस त्याला त्याच्यामध्ये लिहिला की तुम्हाला शोभत नाही असं तुम्ही कॉपी पेस्ट करून माझी आहे जशाल तशी तुम्ही साहित्य चोरून त्याचा वापर करता असं लिहिलं. त्याच्यामुळं मग त्याच्यानंतर पर्सनल माझ्या नंबरवर रिप्लाय आला, हे चुकून केलं म्हणे, मला तुमचा तो मेसेज खूप आवडला, त्यामुळं मी ती तुमची चारोळीची बी कॉपी करून माझं नाव टाकलं त्यावर. माझं त्यांनी मला सॉरी म्हणून व्यक्त केलं. हे माझा एक चांगलं त्याच्यामधलं हे म्हणता येईल. आणि ती चारोळीची शुभेच्छाची मी तुम्हाला व्हॉट्सअपवर नंतर पेस्ट करतो. आणि माझ्या आता साहित्य प्रवासात पहिली रचना गणेश वंदना, 4 अक्षरी काव्य प्रकारात ही गणेश वंदना मी लिहिलेली, ती तुमच्या पुढे सादर करण्याचा माझा प्रयत्न राहील. 4 अक्षरी मध्ये फक्त
एका लाईन चार 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 शब्दाची कविता असते. मी ती एकदंत नावानं लिहिलेली आहे. त्याच्यात गणपतीचे 21 नामावली अभिप्रेत झालेली आहे. कवितेचं नाव आहे एकदंत. प्रणुक्षरी श्री गणेश, गजानन तू विघ्नेश. प्रणुक्षरी श्री गणेश, गजानन तू विघ्नेश. लंबोदर तू प्रज्ञेश, भालचंद्र अवनेश. लंबोदर तू प्रणेश, भालचंद्र अवनेश. शिवसुत तू बालेश, भालचंद्र प्रथमेश. शिवसुत तू बालेश, भालचंद्र प्रथमेश. आदिदेव तू रुद्रांश, गजदंत तू रिद्धेश. आदिदेव तू रुद्रांश, गजदंत तू रिद्धेश. देवव्रत तू भूपती, रुद्रप्रियम महामती. देवव्रत तू भूपती, रुद्रप्रियम महामती. ही माझी पहिली कविता सादर केली आहे. यानंतर माझी दुसरी कविता, की आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे, त्यामुळे मी आज त्यांच्यावर एक कविता त्यांना समर्पित केली आहे. आज सावित्रीबाईमुळे आपल्या लेकी ह्या शिक्षणाला लागल्या आणि अडाणी आई घर वाया जाई यापासून बचाव करण्यासाठी सावित्रीबाईनं स्त्री शिक्षणाचा पुढाकार घेतला आणि समाजातल्या अरिष्ट प्रथा पासून बचाव करण्याचा त्यांनी पुरापूर प्रयत्न केला. त्यांना माझी ही छोटीशी कविता समर्पित करीत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. उद्धार करण्यास समस्त स्त्रीत्वाचा रचला पाया स्त्री शिक्षणाचा. उद्धार करण्यास समस्त स्त्रीत्वाचा रचला पाया स्त्री शिक्षणाचा. गौरव करूया जगन्मातेचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा. गौरव करूया जगन्मातेचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा. भारतात तू पहिली स्त्री शिक्षक, नायगावची तू जन्म परीक्षक. भारतात तू पहिली स्त्री शिक्षक, नायगावची तू जन्म परीक्षक. घेतला वसा स्त्री शिक्षणाचा, स्त्रियातील पहिल्या शिक्षिकाचा. घेतला वसा स्त्री शिक्षणाचा, स्त्रियातील पहिल्या शिक्षिकेचा. बुधवार पेठेतील भिडेवाडा स्त्री शिक्षणाचा पहिला पाडा. बुधवार पेठेतील भिडेवाडा स्त्री शिक्षणाचा पहिला पाडा. पुनर्विवाहाच्या होत्या प्रेरक, सत्यशोधक समाजाच्या त्या उद्धारक. पुनर्विवाहाच्या होत्या प्रेरक, सत्यशोधक समाजाच्या त्या उद्धारक. धन्यवाद. दुसरी कविता मी तुमच्या पुढे सादर केली आहे. आता मी तिसरी कविता, आई बाबाचे ऋण, ही कविता सादर करणार आहे. आणि हा आई बाबाचे ऋण ही कविता लिहिली म्हणजे ग्रुपवर विषय दिला होता, आई बाबाचे ऋण यावर कविता सादर करा. त्या ह्याच्यात मी एक कविता सादर केलेली आहे, आई बाबाचे ऋण. आई तुझ्या ऋणातून होऊ कसे उतराई, घडविले मला तिने गाऊन गीतांगाई. आई तुझ्या ऋणातून होऊ कसे उतराई, घडविले मला तिने गाऊन गीतांगाई. बाबा तुमच्या ऋणातून होऊ कसे उतराई, सतत कष्टातून केली धोतराची झुई. बाबा तुमच्या ऋणातून होऊ कसे उतराई, सतत कष्टातून केली धोतराची झुई. आई तुझ्या ऋणातून होऊ कसे उतराई, मायेचा हात तुझ्या नेहमी राही डोईवरी. आई तुझ्या ऋणातून होऊ कसे उतराई, मायेचा हात तुझा नेहमी राही डोईवरी. बाबा तुमच्या ऋणातून होऊ कसे उतराई, सदैव साथ तुमची धन्य तुमची पुण्याई. बाबा तुमच्या ऋणातून होऊ कसे उतराई, सदैव साथ तुमची धन्य तुमची पुण्याई. धन्यवाद. आता तिसरी कविता, चौथी काय असेल ते अनुक्रमा, मी आयुष्याची पायवाट ही सादर करणार आहे. ही ग्रुपवर विषय दिला होता
आयुष्याची पायवाट, त्यावर एक मी अष्टाक्षरी काव्य. अष्टाक्षरी काव्यामध्ये पहिल्या ओळीत 9, दुसऱ्या ओळीत 7 असे शब्दरचना असते आणि त्या अंतर्गत ती काव्य हे मी तयार केलेले. आयुष्याची पायवाट. आयुष्याची पायवाट जाते चालत अंतर, पुढे वळून पाहता दिसे अवघड नंतर. आयुष्याची पायवाट जाते चालत अंतर, पुढे वळून पाहता दिसे अवघड नंतर. घाट आता चढताना दम लागतो कधीही, घाट आता चढताना दम लागतो कधीही. दिशेसमोर हिरवे ओले नयनमणी, दिशेसमोर हिरवे ओले नयनमणी. आयुष्याची पायवाट सम कधीच नसते, आयुष्याची पायवाट सम कधीच नसते. ठेवा संयम दमाचा मनगटी कष्ट दिसे, ठेवा संयम दमाचा मनगटी कष्ट दिसे. आयुष्याच्या चढामध्ये नका मागे पाहू वळू, आयुष्याच्या चढामध्ये नका मागे पाहू वळू. पुढे पुढे चालत जा जीवनाचे लागे कळू. आयुष्याच्या चढामध्ये नका मागे पाहू वळू, पुढे पुढे चालत जा जीवनाचे लागे कळू. आहे सुंदर जीवन त्याचा आनंद घेऊन, आहे सुंदर जीवन त्याचा आनंद घेऊन. ठेवू आदर्श महान स्वतः घडू पाहीन, आहे सुंदर जीवन त्याचा आनंद घेऊन. ठेवू आदर्श महान स्वतः घडू पाहून. धन्यवाद. यानंतर मी तुम्हाला शिरोमणी काव्य प्रकारावर एक कविता सादर करणार आहे. ती माझ्या पत्नीला समर्पित करतो. शिरोमणी काव्य प्रकार हा एक शब्द सुरुवातीचा कॉमन असतो आणि त्या शब्दाभोवती खालच्या 3 ओळी ह्या त्याच्यामध्ये त्याचं महत्व स्पष्ट करतात किंवा त्यावरचे वर्णन करतात. पहिल्या ओळीत 1 शब्द असतो, दुसऱ्या ओळीत 2, तिसऱ्या ओळीत 3 आणि चौथ्या ओळीत 4 असा त्याची क्रमरचना असते. त्या हिशोबानं मी पत्नी ही कविता मी आपल्या पुढे सादर करत आहे. पत्नी माझ्या जीवनाची शिल्पकार आहे घराची, संसाराला लावते 4 चांद. पत्नी माझ्या जीवनाची शिल्पकार आहे घराची, संसाराला लावते 4 चांद. पत्नी माझी कलाई करते साफ सफाई, नांदे घरात शांती समाधान. पत्नी माझी कलाई करते साफ सफाई, नांदे घरात शांती समाधान. पत्नी घडविली मुले संस्काराती झुलती झुले, साकारले स्वप्न आनंद घडे. पत्नी घडविली मुले संस्काराची झुलती झुले, साकारले स्वप्न आनंद घडे. पत्नी करते व्यवस्थापन चांगले सर्व समस्त जन, म्हणूनच नाव घेतात सारे जन. पत्नी करते व्यवस्थापन चांगले सर्व समस्त जन, म्हणूनच नाव घेतात सारे जन. धन्यवाद. कवितेत हे यमक हे यावंच लागते, त्याशिवाय कविता पूर्ण होत नाही. आता मी शेवटची एक कविता विश्वात्मक प्रार्थना म्हणजे अष्टोळी प्रकारात सादर करणार आहे.
काव्य 32 प्रकार हा मी एक शेवटचा सादर करणार आहे. त्यानंतर माझा काव्य प्रवास संपवतो. नव्या मैत्रीचा बंध हा विषय दिला होता आणि तो काव्य 32 प्रकारात मी 8 ओळीमध्ये सादर केला आहे. घेऊनी आलीस जीवनी नव्या मैत्रीचा बंध, जुळे रेशीम गाठी नव्या मिळे ऋणानुबंध. घेऊन आलीस जीवनी नव्या मैत्रीचा बंध, जुळे रेशीम गाठी नव्या मिळे ऋणानुबंध. फेरे घेतले रिवाजाचे सुई धागा प्रेमाचा, फेरे घेतले रिवाजाचे सुई धागा प्रेमाचा. करी बांधिले रे कंकण विश्वास रे मनाचा, करी बांधिले रे कंकण विश्वास रे मनाचा. धन्यवाद. आपण मला संधी दिलीत त्याबद्दल आपल्या ग्रुपच्या सर्व वरिष्ठ काका बंधू, सर्व पुतणे भाची भाचे, जावई लेकी नातू पंतू सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आनंदी राहा. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद.